राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील 20 महाराजांची यादी जाहीर करून त्यांना प्रतिगामी संबोधल्याने राज्याच्या राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात नवा वाद उफाळून आला आहे। या विधानाच्या निषेधार्थ श्रीरामपूर येथे वारकरी संप्रदायाच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले। शहरातील श्रीराम मंदिर चौकात वारकऱ्यांनी विकास लवांडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपला निषेध नोंदवला। आंदोलनाची सुरुवात अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आली। श्रीराम मंदिर चौकात वारकऱ्यांनी प्रथम हरी कीर्तन केले आणि त्यानंतर विकास लवांडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। वारकरी संप्रदायाचा अपमान करणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। वारकरी संप्रदायाच्या भावना जाणीवपूर्वक दुखावल्याबद्दल विकास लवांडे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। या संदर्भात पोलीस प्रशासनाला एक निवेदनही सादर करण्यात आले। वारकरी संप्रदाय सहिष्णू आहे, मात्र संतांच्या आणि महाराजांच्या सन्मानावर घाला घातल्यास तो सहन केला जाणार नाही। वारकरी संप्रदाय तुम्हाला कधीही माफ करणार नाही असा कडक इशारा यावेळी उपस्थित महाराजांनी दिला। त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात एकच गोष्ट सांगायची आहे की त्यांनी जे वक्तव्य केलंय हे मुळातच अभ्यासपूर्ण नाही आणि अभ्यासपूर्ण वक्तव्य न करता विनाकारण तोडके मोडके तर्कवितर्क करून वारकरी संप्रदायातल्या श्रेष्ठ महात्म्यांचं वैयक्तिक जीवन न पाहता त्यांच्या संबंधाने अशा प्रकारची विधानं करणं हे मुळातच चुकीचं आहे। अगोदर त्यांनी वैदिक सनातन परंपरा आणि संप्रदाय यांचा अभ्यास करावा आणि यांचा अभ्यास करूनच मग वक्तव्य करावं। त्यांनी केलेले हे वक्तव्य साफ चुकीचं आहे, म्हणून मी वारकरी संप्रदायाच्या वतीने यांचा जाहीर निषेध करतो। वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना श्रद्धास्थान मानलं जातं, ज्यांना गुरुस्थानी मानलं जातं, त्यांना घुसखोर म्हणण्याचा अधिकार यांना दिला कोणी? जर हे वारकरी संप्रदायाचा अभ्यास करून वारकरी संप्रदायामध्ये सेवा करून जर संप्रदायामध्ये काही योगदान देत असतील तर त्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे। मी संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं या सर्व बोलणाऱ्या मंडळींना एक निरोप देतो की आपल्याला वारकरी संप्रदायातील जी महाराज मंडळी आहे, वारकरी मंडळी आहे, भविष्यामध्ये तुम्हाला कधी माफ करणार नाही, कारण त्यांच्या श्रद्धेला धक्का लावण्याचं काम आपण केलेलं आहे। मी संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने यांचा तीव्र शब्दात निषेध करतो। रामकृष्ण हरी। वारकरी संप्रदायाच्या बद्दल ज्यांनी अशा प्रकारचं एक दुर्व्यक्त अशा प्रकारचं वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा विचार करताना जे स्वतः कधी वारकरी नाही, ज्यांनी वारकऱ्याचा कुठला धर्मही पाळत नाही, अशा लोकांनी वारकऱ्यांची त्या ठिकाणी अशा प्रकारची व्याख्या करावी हीच खऱ्या अर्थानं फार मोठी शोकांतिका आहे। आज खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्रात पाहिलं की भास्करगिरी महाराज असतील, रामगिरी महाराज असतील, हजारो लोकांचे जे आयडॉल आहेत, ज्यांच्याकडे पाहून समाज आज आपलं जीवन त्या ठिकाणी जगतो आहे, त्यांच्यावरती अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं हे दुर्दैवी अशा प्रकारचं आहे। आणि म्हणून मी भारत माता परिवाराच्या वतीने वारकरी संप्रदायाच्या वतीनं या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो। वेदो खिलो ही धर्ममूलम। मूलतः वारकरी संप्रदाय हा वैदिक संप्रदायच आहे। वेदांचं तत्वज्ञान घेऊन आणि समाजाला जागृत करण्याचं काम वारकरी संप्रदाय करत आहे। त्यामुळे ज्याचं मूळ धर्म आहे ती मंडळी धर्मांध कशी होऊ शकतात? आणि म्हणून ज्यांना धर्मच कळाला नाही, ज्यांना एकादशीला भक्षण करावं असं वाटतं आणि त्याच्यानं पांडुरंग प्रसन्न होतो अशा म्हणणाऱ्या मंडळींना धर्म कळालेलाच नाही। आणि म्हणून ज्या संतांवर त्यांनी अशा प्रकारचं आक्षेपार्ह विधान केलं, त्यांना अशा प्रकारची आमची सूचना आहे, आपण त्वरित माफी मागावी वारकरी संप्रदायाचे ज्या संतांबद्दल आपण बोललेलो आहात। आणि जर अशा प्रकारे माफी मागितली नाही तर वारकरी संप्रदाय आणि अखंड हिंदू समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही आणि त्वरित त्यांनी याच्यावर काहीतरी विचार करावा। आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। हे वक्तव्य जे आहे ते अत्यंत चुकीचं आहे। मुळातच प्रतिगामी आणि पुरोगामी हा जो शब्द आहे हे वापरणंच अत्यंत चुकीचं आहे। सनातनी याचा अर्थ आहे नित्य नूतन। वारकरी संप्रदाय हा नित्य नूतन आहे आणि ज्या संत महापुरुषांचे नाव या ठिकाणी घेतलेले आहेत त्या लवांडे नावाच्या ग्रस्ताने ते संत महापुरुष त्यांचं वारकरी संप्रदायाबद्दलचं योगदान यांना माहीत नाहीये। त्यांच्या नाकाची ही सर या लोकांना येणार नाही। वेळोवेळी पक्ष बदलणाऱ्या या माणसांनी कृपया या संत महापुरुषांची नावं घेऊन या ठिकाणी वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकऱ्याचं अंतःकरण या ठिकाणी दुखावलेलं आहे आणि भविष्यामध्ये
वारकऱ्यांकडून यांना तीव्र अशा रोषाला सामोरं जावं लागणार आहे. या आंदोलनात महेश महाराज व्यास, माधवानंद गिरी महाराज, कृष्णानंद महाराज, शुभम महाराज कांडेकर, योगेश महाराज होन, संदीप महाराज बाजाठाण, संदीप महाराज जाधव, तुकाराम महाराज कदम, रवींद्र महाराज मुठी, गोरक्षनाथ महाराज शिंदे, मंडलिक काका महाराज, नवनाथ महाराज म्हस्के, सचिन जोशी गुरु यांच्यासह शेकडो वारकरी आणि भाविक उपस्थित होते. याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला स्पेशल आढावा.